आणि या सर्वच घडामोडींची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, रात्रीच्या सुमारास झालेली ही दगडफेक, जाळपोळ आणि त्यानंतर सकाळची स्थिती, रात्रीपासून ते आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे? 10 वाजता बावनकुळे या घटनास्थळी भेट देखील देणार आहेत। नक्कीच आत्ता परिस्थिती शांततामय आहे, परंतु जे नुकसान झालं, आता मी हंसापुरीमध्ये आहे। काल आपण जी जाळपोळ बघितली ती जाळपोळ होती महाल परिसरातली, भालदारपुरापर्यंत। बघा, हंसापुरीमध्ये 19 गाड्या जाळलेल्या आहे बघा या घरात, आणि घरात पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। बघा, गाड्यांची स्थिती आपण या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचे CCTV चेहरे कॅप्चर होऊ नये म्हणून सगळ्या घरांवरचे CCTV तोडलेले आहे। 3ऱ्या माळापर्यंत दगडफेक केली असं लोक म्हणतात, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। या लोकांची चर्चा करूया, काय परिस्थिती आहे आतापर्यंतही सध्या आम्हाला असं वाटतंय कोणत्या गल्लीतनं ते येतील आणि हीच परिस्थिती कालसारखी आजही तयार करतील अशी सर्व नागरिकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न झालेली आहे। सर, कोण आहेत ते लोक? सर, सर्वांनी आपल्या तोंडावरती रुमाल बांधलेले होते। आम्ही त्यांना ओळखत नाही, अनोळखी व्यक्ती होते। 2 तासाच्या अगोदरपासून आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीची गुजारिश करत होतो की तुम्ही इथे तात्काळ गाडी पाठवा, पण आम्हाला लवकरात लवकर मदत इथे मिळालेली नाही। काय नुकसान काय झालं? नुकसान म्हणजे हे गाड्यांच्या पूर्ण जाळपोळ केली। 10:30च्या सुमारासमध्ये इथे 200 ते 300 लोक काही रुमाल बांधून होते आणि अल्लाहू अकबरचे नारे लावत होते। नारे तकदीर अल्लाहू अकबर असे नारे करून गाड्या खिचण्यात आल्या। पेट्रोल बॉम्ब टाकल्या प्रयत्न, हो, चिंध्या होत्या, गाड्या ओढून त्या चिंध्या गाड्यांच्या आतमध्ये फसून त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला। त्याच चिंध्या घेऊन लोकांच्या घरामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांचा होता, आणि सर्वात जास्त हिंदूंचेच घरं टार्गेट करण्यात आलेले आहे इथे। बाकी तुम्ही पाहू शकता, बाकीचे जशान तसेच फ्लेक्स लागलेले आहे, आणि जे हिंदूचे फ्लेक्स बोर्ड होते त्यांनी जबरदस्तीने काढून जाळण्याचा प्रयत्न केला। ही परिस्थिती आहे। या गल्ल्यांमधले 19 गाड्या जाळल्या असं म्हणतात। हे बघा, जाळपोळ या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। काही विशिष्ट समाजाचे, धर्माचेच घरं जाळल्याचं लोक इथले म्हणतात। ही परिस्थिती बघा, या ठिकाणी ज्या गाड्या दिसन त्या गाड्या ज्या आहे त्या जाळण्यात आल्या। आत्ता परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलिसांनी काल 60 पेक्षा जास्त लोकांना रात्री ताब्यात घेतलेलं आहे, आणि आजही अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे। परंतु या हंसापुरी भागामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर भीती अजूनही कायम आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे, कारण की काल जो मॉब होता तो अनकंट्रोल्ड होता असं ते म्हणतात। आणि हे बघा, या गाड्यांचा CCTV तुम्ही या ठिकाणचे हे CCTV एकदा परत दिसू दे। हे बघा, हे सगळे CCTV घरांसमोरचे हे बघा CCTV तोडलेले आहे। चेहरे कॅप्चर होऊ नये म्हणून CCTV तोडलेले आहे, जेणेकरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता। पण लोकांनी व्हिडिओ काढलेले आहे, बऱ्याच लोकांकडे व्हिडिओ आहे, त्यामुळे त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही हे गाड्या जाळताना गाड्या जाळताना व्हिडिओ काढलेली आहे, लाईव्ह आहे, आणि किती मजमा होता ते सगळं ह्याच्यामध्ये कॅप्चर झालेलं आहे। लोकांनी काय परिस्थिती बघा, या घरामध्ये शिरले होते असं ते सांगतात। हे बघा, लोकांच्या घराचे हे दार काल बंद होतं, हे घर तोडण्यात आलं, देवी देवतांचे फोटो तोडण्यात आले असं ते सांगताय। बघा, गाडी जाळण्यात आली। बघा, घरांमध्ये शिरले, हे घरांमधले चित्र आहे, हे हंसापुरी भागातले चित्र आहे। हे बघा, घरांमध्ये काय परिस्थिती केली दंगेखोरांनी। हे दृश्य आपण, हा दवाखाना आहे, आणि या दवाखान्यामध्ये हे बघा काय परिस्थिती, तुम्ही हे चित्र या ठिकाणी बघा। हे बघा, ही हॉस्पिटल सुद्धा सोडलेले नाही दंगेखोरांनी, हॉस्पिटल तोडलेले आहे। बघा, ह्या हॉस्पिटलमधली काय परिस्थिती करून ठेवलेली आहे। या ठिकाणची गाड्या तोडलेल्या आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे मिळेल तिथे घरात शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। आणि हिंदूंचे घरं टार्गेट केले असं इथला मॉब सांगतोय। घरं हे दारं तोडू आत शिरण्याचा प्रयत्न केला, आत शिरून गाड्या जाळल्या, आणि त्यामुळे या सगळ्यांचा शोध, हे बघा टेबल खुर्च्या सगळ्या जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बघा, अजूनही या परिसरात लोकांच्या चेहऱ्यावर भीती आहे, कारण की काल जो मंजर या ठिकाणी होता तो अत्यंत दहशतीचा होता। हे बघा, गाड्या, मोठमोठ्या महागड्या गाड्या तोडून ज्या आहे त्या ठेवलेल्या बघा। हे बघा, ही मोठी
गाडी या ठिकाणी या विजय मांगलेकर ज्वेलर्स समोर या गाड्या उभ्या होत्या, या गाड्या तोडल्या, जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या गल्ल्यांमध्ये आत्ता शांतता आहे, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, परंतु लोकांमध्ये भीती आहे. कोणाच्या गाड्या जाळल्या? हे आमचे सगळे मित्रच आहे, सगळे विजय मांगलेकर सारखे गाडी आहे. आणि आपले हे घरात शिरण्याचा प्रयत्न केला. घरलं शरीर घराच्या बाहेर दगड मारले त्यांनी खूप घराकडे आमच्या. आणि माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्यांचे, कारण आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा तिथे माझं घर आहे, तिथे पण आमच्याकडे आले ते सगळे फोडायला. परिस्थिती बघा किती लोक असले वाटते आम्हाला, कारण की इथले लोक दिसले नाही, काही तरुण होते आणि जवळपास ते तरुण 150-200 जवळपास. काय शस्त्र काय होत्या? हातामध्ये काड्या होत्या काही, आणि लाकडं होते, आणि रस्त्याचे दगडं, आणि त्यांच्याकडे सामान भरपूर होते मारण्यामध्ये. या परिसरात शांतता आहे. शाळा पण सुरू झालेली आहे, सगळे मुलं शाळेत चाललेले आहेत. आता शांतता आहे, परंतु लोकांच्या मनात भीती आहे. लोकांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न जेव्हा करण्यात आला, जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही अत्यंत भीषण आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काल प्रवीण दटके आमदार यांनी शंका व्यक्त केली होती की बाहेरचे लोक आहेत. हे लोकही म्हणतात की या परिसरातले लोक कमी आहे, बाहेरच्या लोकांनी येऊन ते केलेलं आहे. आता एक एक दुकान उघडायला लागलेलं आहे, पण चेहऱ्यावर भीती मात्र कायम आहे. हा हंसापुरीचा परिसर आहे, कारण की महाल परिसरातून जेव्हा दंगेखोरांना हाकलून लावण्यात आलं पोलिसांकडनं, तेव्हा या 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 संपूर्ण परिसरामध्ये जे आलेले आहे, ह्या गाड्या तोडल्या असं म्हणतायत. भीतीचं वातावरण जे आहे ते अजूनही लोकांमध्ये आहे. ज्या दिसेल त्या गाड्या तोडल्या आहे. बघा या परिसरामध्ये हे बघा CCTV जाळण्याचं काम, हे बघा गाड्या या तोडलेल्या आहेत गाड्या, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गल्ल्या गल्ल्यातून लोक येऊन आता मदतीची काल वाट पाहत होते. पोलीस पोहोचले, कारण की काल वेळेवर हे सगळं झालं. आणि हे बघा या ठिकाणीही नुकसान. इथे काय झालं? हे बघा हे दगड दिसत आहे. हाँ, ये यहाँ पे ऐसा हुआ कि रात के समय 10 या 11 बजे के टाइम इन लोगों का कम से कम 150-200 लोगों का मजमा हिंदू इलाके में घुसा, और यहाँ पे लेडीज़ों को गंदी गंदी भद्दी गाली बककर और तूफान उठाकर और इस तरीके का माहौल बनाए कि हम मुसलमान ही यहाँ रहते, हिंदू एक घर नहीं रहता. बस इस तरीके की इन्होंने ये घटना को अंजाम दिए यहाँ. और पुलिस को कम से कम 1.5 या 2 घंटे बाद यहाँ पे ये अपनी मन में डर है, मन में डर अभी. ये एक प्रकार का हिंदू लोगों यहाँ व्यापारी लाइन कोशिश की गई. यहाँ पे पूरी दहशत फैलाने की कोशिश की गई. कुछ यानी असामाजिक तत्व वाले लड़कों को उन्होंने भेज दिया, और यहाँ पे सब आगजनी और पूरी घटनाओं को अंजाम दिया गया. मार्केट सुरू झालं, दुकानं सुरू व्हायला लागले, परंतु भीती मात्र अजूनही लोकांच्या चेहऱ्यावर कायम आहे. प्रचंड मोठी जाळपोळ या ठिकाणी करण्यात आली. आणि आता पोलीस या सगळ्या आरोपींचा शोध घेत आहे. 60 पेक्षा जास्त जणांना अटक केली, आणि अटकेचा आकडा आज दिवसभरात 100 पेक्षा जास्त जाऊ शकतो, कारण की जे व्हिडिओ कॅमेऱ्यात काल दिसत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल पोलिसांवर हल्ला झाला, 40 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले. ही एक अपडेट होती. काल जेव्हा औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यानंतर हा तणाव निर्माण होण्याचं वातावरण सुरू झालं. त्यामुळे त्यानंतर जे सोशल मीडियावरचे जे मेसेजेस आहे ते आता पोलिसांची सायबर टीम जी आहे ते मॉनिटर केले जाते की नेमका उद्देश काय होता, याची सुरुवात कोणी केली, याच्या मागे आहे का, आणि हा कट होता का, कारण की नियोजित. नक्कीच गजानन, त्यामुळे या सर्व घडामोडींकडे, प्रत्येक अपडेट्सकडे आपलं लक्ष असणार आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. धन्यवाद या माहितीसाठी.